दळण आणलं नाही आणलं, काय केलं एवढ्या वेळेचं? मित्र म्हटलं काही सुचतच नाही. हा त्या गल्लीत जाऊन ते आणायचं नसता विसरला. हो ते कशाला विसरतात हो. निघायचं अजिबात यायचं नाही. मला स्वयंपाक करायचा होता, दळणाची किती वेळची वाट पाहते मी. निघा निघा, आज उपाशी राहायचं. निघा. कोणाला झाडू सुद्धा मारायचं नाही, सगळे कामं मलाच करायचे. काय म्हटला? छान दिसते, छान दिसते का नोकरानी दिसते? नोकरानी बनवून ठेवले ह्या घरामध्ये आणि छान दिसते म्हणा. छान काय छान दिसते? कधी साडी घेतली का? ही मी अशी फाटली 4 वर्षापासून हीच घालते स्वतःची. ते बघा अंडरपॅन्ट सुद्धा फाटली, ती सुद्धा घेणं नाहीये म्हणजे छान दिसती. आला आला, मला सांगा कुठे गेला होता? त्या बारमध्ये. तिथं काय काम होतं? तो बार मला माहिती आहे, गल्लीतल्या कोपऱ्यावरचा बार. हा तिथंच पाहिलं तुम्हाला मी नव्हते आले. मला कोणी का सांगा तुम्हाला काय करायचंय, पण तिथं काय काम करत होतं मला ते सांगा. काय मावशी 10,000 रुपये दिलेले, काय केले? काय केले बारमध्ये? पटकन नीट खरं बोलायचं, खरं बोलायचे नाहीतर. चिकन? हो बनवते ना चिकन, एकदम कोंबडा कापवते. मित्र तुम्ही दोघं छानपैकी खा एकदम चिकन मस्त. मग नोकरच आहे मी ह्या घरची, हुकूम सोडायचे तुम्ही फक्त नोकरानीला. बास नोकरानी करून ठेवले, मला सांगून ठेवत्या. तो मित्र गेला, त्याला सांगायचं यायचं नाही, पटकन सांगायचं निघायचं तुम्ही पण. नोकर नाही ह्या घरची मी, निघायचं. हे घ्या गड्या घाला जरा, नुसते नसते उद्योग करतात ना त्यापेक्षा जरा काम करा तर चालेल. जरा करा करा, मी काय नोकर आहे ह्या घरची. एक घडी धड नीट घालता नाही येत, काय नाही काम नाही. एक काम घरामध्ये नाही, एक कामाचं नाहीये. काय बाई नशीबच माझं फुटकं ग. किती छान छान स्थळ येत होते माझ्यासाठी, पण नाही. काय म्हणतात ना, हिरा सोडा आणि चिखलात येऊन पडले मी. नशीबच माझं फुटकं बाई.